Cancer Healer Center, a new beginning. नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात, माझ्याकडे सगळे पुरावे. संजय राऊतांचा हल्लाबोल. गोऱ्हेंचं शिवसेनेबाबतचं वक्तव्य विकृती असल्याची ही टीका. मराठी साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवतं. स्वागताध्यक्ष म्हणून संमेलनातील राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप. रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत आज महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक. नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरणार. बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार. मुंबईत लग्न सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र. शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात राज उद्धव आणि रश्मी ठाकरे यांच्यात संवाद. ठाकरे बंधूंची 3 महिन्यात तिसरी भेट. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या गणेश नाईक यांचा जनता दरबार. राजकारणासाठी नाही तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार. मंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी. भाडा सदनिका लाटल्याच्या आरोपात 2 वर्षांची शिक्षा दिल्याप्रकरणी आव्हान. न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष. मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी. निवडणूक शपथपत्रात अपत्यांबाबत खोटी माहिती सादर केल्याची करुणा मुंडेंची तक्रार. संतोष देशमुखांचे बंधू अन्नत्याग आंदोलनावर ठाम. आज दुपारी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार. हत्या प्रकरणी मस्साजोगकरांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आंदोलन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ॲक्शन मोडवर. टिळक भवनात 2 दिवस बैठकांचा सिलसिला. आज जिल्हाध्यक्षांसोबत तर उद्या पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक बाबींचा आढावा घेणार. मुंबईतील वांद्रे आणि छत्रपती संभाजीनगरात विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आंदोलन. नरेंद्र महाराजांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध. महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदारांसोबत प्रयागराज दौऱ्यावर. महाकुंभात शाही स्नान करत भक्ती प्रदर्शन. मठ आणि साधू संतांची भेट घेणार. शिवरायांच्या 12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज नामांकन. सरकारी शिष्टमंडळाची पॅरिसमध्ये वर्ल्ड हेरिटेज कमिटीशी चर्चा. युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांचीही घेतली भेट. नवीन वाळू धोरणासंदर्भात आज अंतिम सादरीकरण. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर अतिरिक्त मुख्य सचिव सादरीकरण करणार. वाळू धोरणासंदर्भातील विविध हरकती आणि सूचना महसूल विभागाकडे प्राप्त. पुण्यात नव्या जीबीएस रुग्णाची नोंद. राज्यातील रुग्णसंख्या 216 वर. 158 जीबीएस रुग्ण बरे. आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. गोंदिया जिल्ह्यातील 48 गावांचा पाणी पुरवठा ठप्प. आमगाव सालेकसा तालुक्यातील ग्रामस्थांची पाण्यासाठी बडबड. बनगाव पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्यानं हाल. 3 दिवसापासून लिकेज दुरुस्तीचं काम सुरूच. बुलढाण्यातील केस गळतीच्या रुग्णांची संख्या 293 वर. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात. वातावरणातील विषारी घटकामुळे केस गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज. राजधानी दिल्लीनंतर मुंबईची हवा विषारी. कर्करोगाचा धोका वाढला. मुंबई दक्षिण मुंबईसह गोरेगाव मालाड बोरिवलीमधील हवा विषारी. खबरदारी म्हणून मास्क वापरण्याचं आवाहन. पुण्यात उन्हाचा चटका वाढणार. कोरेगाव पार्क परिसरात सर्वाधिक 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. शहरातील हवामान 2 दिवस कोरडं राहण्याची शक्यता. पीओपी मूर्ती कारागिरांची न्यायालयात जाण्याची तयारी. पीओपी बंदीच्या निर्णयाविरोधात बाजू मांडण्यासाठी पुन्हा न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय. बंदीऐवजी वेगळे पर्याय उपलब्ध करण्याची मागणी. महाशिवरात्र काळात त्र्यंबकेश्वराचं व्हीआयपी दर्शन 3 दिवस बंद. 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी देवस्थान ट्रस्टचा निर्णय. मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट 6 दिवस बंद राहणार. रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घोषित. पर्यायी व्यवस्था करण्यासाठी नवीन कसारा घाटातून वाहतूक वळवली. Cancer Healer Center, a new beginning.